आमच्या चॅनलचं नाव आहे आपली नंबर वन फॅमिली। आपली नंबर वन फॅमिलीचा हा ब्लॉग होणार आहे जो की होणार आहे माझ्या कॉलेजचा पहिला दिवस। आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे, DLED सेकंड इयरचा पहिला दिवस होणार आहे। तर आजचा मी दिवस भरणार आहे। चला तर बघू आज काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि तुम्हाला मी आता फुल मेकअप पण दाखवणार आहे की मी कसं पूर्ण दिसते, कशी दिसते, तर तुम्हाला हा पण बघायला भेटणार आहे। चला तर मग आता आपण म्हणजे आजचा ब्लॉग चालू करूया। अरे बघा, अशाच प्रमाणे ना इथे माझा भाऊ पण आलेला आहे, आपण त्याला विचारूया। तो आता शाळेपासून आलेला आहे। कसा गेला आजचा शाळेचा दिवस? आजचा दिवस मला खूप चांगला गेला। आज माझ्या शाळेचा पहिला दिवस होता, मला खूप मजा आली। टीचर्सने काय बोललं? टीचर्स आज एवढं शिकवलं नाही, कारण आज पहिला दिवस होता आणि हप्ते पण होता, म्हणून आता शिकवलं नाही, उद्यापासून शिकवलंच होतं। अच्छा, तर ठीक आहे। आज त्याचा पहिला दिवस होता, त्याचा दिवस खूप छान गेला। त्याने आपल्या मित्राला पण भेटला असेल, खूप मजा केली आहे त्यांनी। पण आज काय टीचरनी शिकवलं नाही त्याला, तर आजचा म्हणजे त्याचा दिवस हॅपी गेलाय। उद्यापासून त्याचा वर्किंग डे चालू होणार आहे। तर आज आमचा पण माझा पण पहिला दिवस होणार आहे। बघू आजचा दिवस कसा होणार आहे। पहिला तर मी तुम्हाला माझा लुक दाखवेन। चला, हा माझा फायनल लुक आहे मेकअप केल्यानंतर। मी मेकअप करून झालेला आहे पूर्ण। आता मी पॅक करणार आहे माझी बॅग। हे बघा, माझी बॅग इथे आहे, माझी टेक्स्टबुक इथे आहे। आता मी माझी बॅग आणि टेक्स्टबुक दोन्ही सगळं पॅक करून जाणार आहे कॉलेजला। चला तर मग पहिला आपण माझी टेक्स्टबुक बघूया। ही बघा, माझी मॅथमॅटिक्स, इंग्लिश, त्याच्यानंतर स्कूल कल्चर, मॅनेजमेंट, लिडरशिपची, त्याच्यानंतर हिंदी अध्ययन अध्यापनशास्त्र, त्याच्यानंतर मराठी भाषा संप्रेषण आणि प्रभुत्व पार्ट 2, त्याच्यानंतर इंडियन सोसायटी एज्युकेशन, त्याच्यानंतर पॅटागॉगी ऑफ सोशल सायन्स। तर हे सगळे माझे टेक्स्टबुक होणार आहेत। आणि ही माझी नोटबुक आहे। मी जास्त नोटबुक वापरत नाही, मग मी एकाच सब्जेक्टसाठी एकच नोटबुक बनवलं आहे। तुम्ही पण असं वापरू शकतात। काही मुलांना असे अर्धा लिहून आहे ना, बाकीची पुस्तक म्हणजे बाकीची पूर्ण नोटबुक आहे ना अशीच खाली सोडून टाकतात। त्यापेक्षा ना आपण हे एकच बुक बनवायची सगळ्या सब्जेक्टसाठी। आपले इम्पॉर्टन्स पण याच्यात राहतात आणि आपण नाही ना म्हणजे एक्झामच्या टायमिंगला एकच बुक एकदम रीड करू शकतो छानपैकी। तर मी एकच बुक बनवते, ही स्पायरल बुक आहे। तर चला तर मग आता मी हे सगळं पॅक करते आणि मग तुम्हाला भेटते नाश्ता करताना। सो गाईज, हे बघा, मी आता नाश्त्यामध्ये बिस्किट खाणार आहे आणि चहा पिणार आहे। माझा नाश्ता आहे। तर आता मी नाश्ता करते आणि मग तुम्हाला नंतरला भेटते की डायरेक्ट कॉलेजला जाताना भेटते। सो गाईज, आता मी ID घातलेली आहे, मी बॅग पण लावलेली आहे आणि आता मी प्रार्थना करते की माझा पहिला दिवस चांगला जाऊ द्या आणि आता मी निघते कॉलेजसाठी। चला तर गाईज, आता तुम्ही बघू शकतात की मी आता बस स्टॉपवरती आलेली आहे। हा माझा बस स्टॉप आहे कॉलेजवर जाण्यासाठी। अजून कुठली बस तर आली नाही आहे। आता बघू बस कधी येईल, हे सगळे पण बससाठीच वेट करत आहे। आता बस येईल तेव्हा आपण मग कॉलेजसाठी रवाना होऊ। चला तर आता बघूया कधी येते आपली बस। आणि चला, हा तुम्ही बघू शकता की हा माझ्या कॉलेजच्या इथे जाण्याचा रस्ता आहे। आता मी कॉलेजच्या बसस्टॉपवरती उतरली आहे, तर पुढे आले आहे मी कॉलेजच्या बसस्टॉपपासून। तर हा माझा असा म्हणजे कॉलेजच्या इथे जाण्याचा मार्ग आहे। आता मी डायरेक्ट कॉलेजच्या इथे तुम्हाला डायरेक्ट भेटते, तुम्हाला माझं कॉलेज पण दाखवते की बाहेरनं कसं दिसतं आणि आतनं कसं दिसतं। चला तर मग आपण बघूया। हे बघू शकता तुम्ही की हे माझं कॉलेज आहे। आता मी माझ्या कॉलेजच्या गेटच्या इथे पोचली आहे। पहिलाच खूप लेट झालेला आहे मला कॉलेजला येण्यासाठी। पहिल्याच दिवशी मी लेट झालेली आहे। आता बघू मग टीचर्स काय बोलत आहेत। हा माझी स्टेअर्स कॉलेजचे। माझ्या कॉलेजला लिफ्ट पण आहे, बट ही फक्त स्टाफसाठी आहे। आपण नाही जाऊ शकत याच्यावर, आपण स्टेअर्सवरच जाऊ शकतो। मी स्टुडंट आहे, अजून लेट झालेला आहे कॉलेजवरून, खूप टाईम झालेला आहे। बघू, बघा गणपती बाप्पा आमचे दररोज आशीर्वाद घेते इकडनं। बायोमेट्रिक करायला लागतं आम्हाला। बघा गणपती बाप्पा मोरया। लिफ्ट आपण नाही जाऊ शकत, तर मी डायरेक्ट क्लासरूममध्ये पोचते आणि मग तुम्हाला भेटते। सो गाईज, तुम्ही बघू शकतात की हे बघा, हे माझं फर्स्ट इयर DLEDचं कॉलेज आहे, फर्स्ट इयर। आता मी या वर्गात नाही बसत, तर मी आता बसते या वर्गात। हे बघा, तुम्हाला दाखवते जवळ। हे तुम्ही बघू शकता, हा माझा क्लासरूम आहे आणि इथे सगळे बसले आहेत।
तुम्ही बघू शकता. आता मी ह्या वर्गात बसते, पहिला मी त्या वर्गात बसायची. तुम्हाला मी माझं कॉलेजचं टूर पण देऊन टाकते की कसं आहे माझं कॉलेज. हे माझं पहिला क्लासरूम आहे, बट इथे टाळ आहे बघा, लॉक आहे. आता कोण नाही, आता जेव्हा नवीन स्टुडंट्स येतील. हा माझा बघा, हा कॉन्फरन्स रूम आहे. कॉन्फरन्स रूममध्ये आम्ही फक्त आणि फक्त इकडे ॲक्टिव्हिटीज असतात, आमचे PPT प्रेझेंटेशन असतात, तुम्हाला बघायला भेटणार ते पण. सो गाईज, तुम्ही बघू शकता की आज आमचा कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि मीनी माझा बोर्ड डेकोरेट केलेला आहे. आमच्या क्लासमध्ये जो बोर्ड होता तोच मीनी डेकोरेट केला थोडासा. पहिला मीनी डेट लिहिली, त्याच्यानंतर मी एक थॉट लिहिलेला आहे, द ओनली वे टू डू ग्रेट वर्क इज टू लव वॉट यू डू. ओके, त्याच्यानंतर मी सब्जेक्टसाठी जागा सोडलेली आहे. आता सब्जेक्ट जो सर म्हणजे टीचर येतील, सर येतील, तर ते सब्जेक्ट लिहितील. तर मी बघा अशा प्रकारे हा बोर्ड लिहिलेला आहे आणि तुम्हाला मी माझा क्लासरूम पण दाखवते. हा आहे आमचा सेकंड इयर क्लासरूम. तर हा सेकंड इयरचा क्लासरूम आहे. पहिला आम्ही फर्स्ट इयरला होतो, आता सेकंड इयरचा हा क्लासरूम आहे. पहिला दुसरा वर्ग होता. तर तुम्हाला कसं वाटलं हा माझा क्लासरूम, तो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. ओके, आपण भेटूया डायरेक्ट घरी जाता. सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहो घरी. आता मी एकटीच नाही आहे, तर माझ्यासोबत माझी शिवानी दीदी पण आहे. ॲक्च्युली DLEDमध्ये ना माझ्यापेक्षा खूप जास्त मोठ्या एजचे लोक आहेत. तर सगळे लोक दीदी आहे असेच आहेत माझ्यासोबत. तर आता मी एकटीने चालू आहे. हे बघा, स्टेअर्सपासून आम्ही खाली चालू आहे. मी एकटी नाही, तर माझ्यासोबत शिवानी दीदी पण आहे. अजून माझे भरपूर दीदी आहेत जे की आता प्रॉपर कॉलेज चालू झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील. फंक्शन्समध्ये, कल्चरल प्रोग्राम्समध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहेत माझी दीदी वगैरे. तर आपण स्टेअर्सनी खाली जाऊया आणि डायरेक्ट भेटू. सो गाईज, आता मी कॉलेजपासून आलेली आहे आणि मी कॉलेजचा अभ्यास करत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे आहेत माझे बघायला, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर बाय.